त्यांच्या साथीला थँक्यू सो मच सर। या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करतोय। या ठिकाणी वेळात वेळ काढून या खेळपट्टीचा शुभारंभ करण्यासाठी आपले माननीय शशिकांतजी बोत्रे अण्णा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार संदीप दादा यांच्याकडून होतोय। निष्ठून चालले काही हातास लागण्याआधी तरी मना नको लागू चिंतेच्या नादी, आयुष्य वाहते म्हणून बेचैन का व्हावे, ओंधळीत येईल एवढे भरून चालावे, अशा विचारांचे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णा। या ठिकाणी अण्णांचा शुभ सन्मान सत्कार या यंगस्टर चषक या व्यासपीठावरती माननीय बारके दादा यांच्या शुभ हस्ते होतोय। महाराष्ट्राची परंपरा येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत सन्मान करणं अतिथी देव भव असं म्हटलं जातं आणि पाहुण्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी होतोय। महाराष्ट्राच्या प्रेमाचं प्रतीक, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी अण्णांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय। एकदा जोरदार टाळ्या अण्णांच्या कार्यासाठी। एक गोड छायाचित्र देखील घेतलं जाईल, गोड आठवण अण्णांच्या स्टेटसला आपल्याला पाहायला भेटेल। थँक्यू सो मच। ऑन साइडला चेंडूला वळवलाय। चेंडू गोशंकीच्या क्षेत्राच्या दिशेने अगदी मार्गस्थ होत असताना पाहायचंय, शहानिशा केली जाईल। 2 धावा मात्र तद्वर प्राप्त केल्यात फलंदाज पप्या आणि त्यांच्या काही दैनात धाव मात्र प्राप्त होणार नाहीये। चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय। एक शतायू कराटेसाठी, कराटे गावासाठी चांगल्या प्रकारचा खेळ ज्यांनी मात्र सातत्याने केलाय। हाफ ट्रॅकर चेंडू नटराज पद्धतीने चेंडू हवेत खेळला, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात, 1 धाव प्राप्त केली जाईल। झेलची संधी होती परंतु चेंडूवर गेलेच नाही क्षेत्ररक्षक। अविनाश होते डीप स्क्वेअर लेगला, 1 धाव मात्र तद्वर प्राप्त केली जाईल। पप्या यांच्या माध्यमातून या सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाईल। वेलकम टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर, आम्ही सनबूरकर ही मात्र टॅगलाईन या टीमची, टीमचं सहर्ष स्वागत। वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, खराब दिशा, वाईट बॉल, +1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या धावफलकावर 5। अनिकेत आणि त्यांच्या साथीला अभिषेक आघाडीचे फलंदाज। 5वा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय, पॉइंटच्या दिशेने अगदी चेंडू डीपला मार्गस्थ होत असताना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल। क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील कमी, 4 धावांची मिळेल हमी। अभिषेक यांच्या बॅट मधून वडजाई देवी चषक पहिल्या सामन्यातील पहिला चौकार। फक्त टायमिंग कशा प्रकारचं करावं हे मात्र या फटका पाहिल्यानंतर तुम्हाला चित्र स्पष्ट होईल। अप्रतिम टायमिंग, 1 टू गो, 9 धावा धावफलकावर। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे आणि बनसांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये। निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिलं षटक समाप्त शतायू यांचं आणि पहिल्या षटकाखेर शिवस्वराज्य पवारवाडी बिनगडी बाद, 9 धावा। सावध सुरुवात टीम शिवस्वराज्य पवारवाडी, पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्यात, कोणताही गडी बाद झाला नाहीये। पप्या आणि त्यांच्या साथीला अभिषेक। षटक क्रमांक 2 गोलंदाज शशिकांत। शशिकांत सूर्यवंशी सांघिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू, पहिला चेंडू हवेत खेळलाय। क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत आणि इथे मात्र धडक झाली, 2 धावा देखील प्राप्त होतील। मित्रांनो कॉलिंग द्या आणि पहा अगदी दुखापत झाली आहे का, कारण कॉलिंग देणं किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला
मैदानामध्ये सातत्याने या गोष्टीची चर्चा केली जाते. तुमचे सिनियर खेळाडू असतील, तुमचे कोच असतील, प्लीज पहा अगदी दुखापत गंभीर नसावी हीच आशा करूया. अनिल जाधव, यशवंत सूर्यवंशी या दोन खेळाडूंच्या दरम्यान धडक झाली आणि ज्या प्रकारे तुम्हाला सातत्याने सांगितलं जातं फलंदाजी क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला कॉलिंग देणं किती अनिवार्य असतं. पहा अगदी दुखापत झाली असेल तर त्या खेळाडूला बाहेर पाठवा. टीमची धावसंख्या धावफलकावर 1.1 चेंडू अखेर 11 धावा धावफलकावर. अनिकेत वैयक्तिक 5, अभिषेक 4 धावा. अनिकेत त्यांच्या बॅटमधून अभिषेक यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप गॅप मध्ये फटका. पप्याच्या बॅटमधून लाजवाब टायमिंग चेंडू सीमा रेषा पार. श्री वडजाई देवी चषक चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 15 हा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस आणि गॅप मध्ये फटका खेळण्यामध्ये पप्याने ज्या प्रकारे आपली कसब दाखवल्या. 15 धावा धावफलकावर. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीमध्ये धावा बनल्या जातात. ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी देखील पोषक असते परंतु तुम्हाला ज्या वेळेला फलंदाजी करता पहिल्या सत्रामध्ये एक सावध सुरुवात करणे आवश्यक असताना ती सुरुवात चांगली झाली आहे. स्लॉक स्वीपचा फटका डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. क्षेत्ररक्षण होत आहे खराब. अविनाश डीपला तैनात होते. चेंडू सीमा रेषा पार. सलगच्या 2 चेंडूवर पप्याच्या बॅटमधून श्री वडजाई देवी चषक चौकार. एकोणीस धावा धावफलकावर. अनिकेत वैयक्तिक 13 धावांवर घेत असताना बॅकफुटला जाऊन कट केलाय. कली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना अनिकेत सगळ्यांचा लाडका पप्या 20 धावा धावफलकावर. 2 to go. कमी गतीने टाकलेला चेंडू अपील अगदी यष्टिरक्षकाने केली जरूर परंतु पॅड आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चांगला कटरचा वापर या चेंडूवर गोलंदाज शशिकांत सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 to go. 20 धावा धावफलकावर. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न खराब. चेंडू वाईट +1 या 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जातील. या 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शेष षटक क्रमांक 2 गोलंदाज शशिकांत. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीपचा फटका सर हातामध्ये मारलाय. अविनाश सूर्यवंशी डीप स्क्वेअर लेगला तैनात होते. चुकी केली नाहीये. पहिला धक्का टीम शिवस्वराज्य पवारवाडी पप्याला परतावं लागेल. वैयक्तिक 14 धावा करत असताना बाद झालेत अनिकेत शेजवळ. 22 ला 1 टीम शिवस्वराज्य पवारवाडी. इनट नंबर 3 रोहित दाखल झालेत. सुरुवात चांगली केली मी म्हणेन टीम शिवस्वराज्य पवारवाडी कारण पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. अनिल जाधव षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होत असताना पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. एकाती फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगाने गेलेत क्षेत्ररक्षक परंतु झेल सोडलाय. साईराज होते.
अभिषेक यांना मात्र जीवदान प्राप्त झालंय आणि या जीवदानाचा फायदा आता मात्र उचलला जाईल, कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला झेल सुटतो त्यावेळेला उपद्रव पाहायला मिळतो. हवेत खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय आणि अंदाज चुकला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय. पहिल्या 2 चेंडूवर 2 झेल सोडलेत आणि 4 धावा देखील खर्च केल्यात. शशिकांत यांनी या ज्या प्रकारे झेल सोडलाय, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू उजव्या एसटीच्या जास्त बाहेर, वाईड बॉल. एक अवांतर धाव, एक एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये 27 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज अनिल जाधव. खराब चेंडू, खराब दिशेवर गोलंदाजी सातत्याने केली जाते. एक धाव तर प्राप्त केले आणि पंचांचा इशारा यास वाईट बॉलचा आलाय, म्हणजेच या 2 अवांतर धावा असतील. या 2 धावेने 29 धावा धाव फलकावर. दिशेवर मारा करावा लागेल, दिशा आणि कुठेतरी भरकटली जाते टीम. अनिल जाधव गोलंदाजी करत असताना जुकादेवी कराटे संघाच्या माध्यमातून खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक धाव प्राप्त केली जाईल. चुकी होते, खराब क्षेत्ररक्षण. अक्षय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा दिल्यात. 4 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला या सामन्यामधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. 33 धावा धाव फलकावर. 3 चेंडूमध्ये अनिल जाधव यांनी 11 धावा खर्च केल्यात. फुल लेनचा चेंडू सळ मारलाय लॉंगॉनच्या हातामध्ये. शताई सूर्यवंशी चुकी करणार नाहीयेत. डिपला झेल आणि फलंदाज रोहित यांचा संपेल खेळ. दुसरा धक्का टीम शिवस्वराज्य पवारवाडी 33-2. 2 डाऊन दाखल झालेत फलंदाजीसाठी आकाश. अद्याप या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. 33 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू खेळत असताना आकाशांना ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू काहीसा खाली राहतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 1 to go. पायावर टाकलाय चेंडू, फ्लिक ऑन द लेग्स. बॉडमॅनचा चांगला वापर. चेंडू करतोय आकाश यांच्या बॅट मधून हवाई सफर. इट्स अ ह्यूज हिट. श्री वडजाई देवी चषक या पहिल्या सामन्यातील मोठा फटका येतोय. पहिला षटकार. या पहिल्या षटकाराला आकाशांच्या बॅट मधून 39 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. टीम शिवस्वराज्य पवारवाडी. नेक्स्ट मॅच शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विपक्ष जय बजरंग बली सावंतवाडी. दोन्ही टीम सज्ज राहा. 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा. अंतिम षटकासाठी दाखल झालेत अविनाश सूर्यवंशी. लक्षात घ्या दोन्ही प्रत्येक टीम तुम्हाला एका डावासाठी 20 मिनिटांचा अवधी दिलाय आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा डाव मात्र पूर्ण करायचा आहे. जसा पहिला चेंडू टाकण्यात येईल आमच्याकडे टाइम देखील नोट डाऊन केला जातोय. अंतिम षटक. पहिला चेंडू यॉर्कर प्रकारचा हाताळला जातोय चांगल्या टप्प्यावर. हा मात्र चेंडू हाताळला जातोय चांगला चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 40 धावा धाव फलकावर. प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतो त्यावेळेला त्याचा एकच प्रयत्न असतो की मला माझ्या गावासाठी चांगला खेळ करायचा आहे, मला माझ्या गावाला जिंकून द्यायचं आहे आणि तो प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असतो. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून शतायू प्रयत्न केले आणि परंतु अपुरे पडले. 4 धावा. बुलेट स्ट्रोक. सौकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. आकाशांच्या बॅट मधून फुल टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये फटका. टेक्निकल टायमिंग. सुंदर फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये.
डॉट बॉल. धावा धाव फलकावर 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. आकाश वैयक्तिक 10 धावांवर खेळत असताना एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. फलंदाजी करता असताना तुम्ही टायमिंग करणं किती महत्वाचं असतं हे अगदी आपल्याला पाहायला मिळालं, कारण टायमिंग होणं कुठेतरी गरजेचं आहे आणि तेच होत नाहीये. शिवचावा स्पोर्ट्स सनबूर, जय बजरंगबली सावंतवाडी, आपण टॉस साठी सज्ज राहा दोन्ही कॅप्टन. पाचवा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डीपला मिड विकेट आहे, एकदा प्राप्त केली जाईल. अगदी तोल घसरला आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून घेतला जातोय. आकाश आणि रोहित एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. या 2 धावेने 47 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर असताना रोहित ऑन स्ट्राइक, 1 टू गो. हाफ ट्रॅकर चेंडू डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. झेल सोडलाय, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. झेल सोडला आणि 2 धावा देखील समोरच्या संघाला भेट स्वरूपात दिल्यात. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम शिवस्वराज्य पवारवाडी 49 धावा आणि लक्ष असेल समोर जुगायदेवी स्पोर्ट्स कराटे 50 रन्स टू विन. 50 धावांचं लक्ष टीम जुगायदेवी कराटे. चला या दोन्ही टीम टॉस साठी. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विपक्ष जय बजरंगबली सावंतवाडी, दोन्ही टीम टॉस साठी या. श्रीकांत सर आणि भरत जाधव सर अगदी यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. शिवस्वराज्य पवारवाडी, चला आपण फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, कारण आयोजन कमिटीचा प्रयत्न आहे की प्रत्येक लढत ही 4 षटकांची आणि 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. आपण टॉस साठी जाऊया. दोन्ही टीम या. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विपक्ष जय बजरंगबली सावंतवाडी. थँक्यू लव सर. स्वागत आहे तुमचे श्री वडजाई देवी चषक 2025 मानाची स्पर्धा. पुढील मॅच जे आपण खेळवणार आहोत शिवछावा सनबूर आणि जय बजरंग बली सावंतवाडी. बोथ कॅप्टन्स, सावंतवाडीचे कॅप्टन आले आहेत आणि शिवछावा सनबूरचे कॅप्टन. मी आमंत्रित करतो आमचे शशिकांत अण्णा यांच्या हस्ते हा शुभ टॉस केला जाईल. अण्णांनी आज बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. आमच्या मालदन गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, नेहमीच गावातील प्रत्येक कार्यामध्ये उत्साहामध्ये आपल्या शुभ हस्ते कार्यक्रम पूर्ण केला जातो, तेच अण्णा. तर शिवछावा सनबूरचा कॉल असेल. स्विंग द कॉइन. हेड. शिवछावा सनबूर यांनी टॉस जिंकलेला आहे. थँक्यू अण्णा. सर टॉस तर जिंकलेला आहे, काय निर्णय काय असेल? बॅटिंग. तर बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे शिवछावा सनबूर यांनी आणि जय बजरंग बली सावंतवाडी यांना बॉलिंग करावी लागेल. जाऊया ओव्हर दी कॉमेंट्री बॉक्स, तिथे आपले लव जाधव सर जोडले आहेत आपल्यासोबत. थँक्यू सो मच भरत सर. 50 धावांचं लक्ष आणि या 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीला ऋषी सूर्यवंशी.
ऋषी सूर्यवंशी ऑन स्ट्राइक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभिषेक. मॅचला मजा येईल कारण 50 धावांचं लक्ष समोर सेट केलंय म्हणजे लक्ष छोटं देखील नाहीये आणि लक्ष मोठं देखील नाहीये. पहिला चेंडू पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज अभिषेक. पडल्यानंतर हलकासा कट होतोय. अपील केली आहे परंतु अगदी आपलं काम करत असताना यष्टीरक्षक पप्या आपल्या संघाचा निश्चितच आत्मविश्वास प्रत्येक चेंडूवर वाढवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या 2 चेंडूवर धाव आली नाहीये. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला वळवलाय. धावची संधी असेल. यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब. चित्याच्या चपळाईने मात्र 1 धाव प्राप्त करत असताना दोन्ही फलंदाज धावांचा श्री गणेश झालाय. टीम जुगादेवी कराटे. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळल्यानंतर तिसरा चेंडू अगदी मिडल लाईन ऑफ स्टंप वरती हाताळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला चेंडूला वळवला. धाव प्राप्त केली ऋषी आणि त्यांच्या साथीला आहेत विजय सूर्यवंशी. 50 धावांचं लक्ष. सुरुवात मात्र चांगली झाली. पहिल्या डावामध्ये शिवस्वराच्या पवारवाडीने देखील चांगली फलंदाजी केली. पप्या, अभिषेक, आकाश यांनी ज्या प्रकारे डावाला आकार दिला आणि कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज विजय सूर्यवंशी. स्ट्राइक वरती आल्यानंतर पहा अगदी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. ते मात्र अनिवार्य होतं. डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि लॉंग ऑन आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इनफिल्डच्या वरून डीप पॉइंटला अगदी चेंडू मार्ग असा होत असताना सीमारेषा लगत परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. स्वराज यांनी मात्र निश्चितच 2 धावा वाचवल्यात. या 2 धावा प्राप्त होतील. विजय यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 3. धावा धाव फलकावर. ओव्हर बी चेंडू. लॉंगॉन. क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्न केलेत. त्यांचे प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मिळेल हमी. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. विजय यांच्या बॅट मधून श्री वडजाई देवी चषक चौकार. चुकी केली मी म्हणेन. पहिले 2 चेंडू तुम्ही या गुड लेंथला टाकले आणि हा चेंडू फुलर लेंथ आणि त्याचा फायदा उचलला विजय यांनी. 1 टू गो. 7 धावा धाव फलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. 10 मात्र प्राप्त होईल. 1 विजय स्वतःकडे ठेवतील. स्ट्राइक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका अखेर जुगादेवी कराटे 50 धावांचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 8 धावा. संपूर्ण ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला पुरस्कृत केलेलं आहे त्या सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण कोणतीही स्पर्धा पुरस्कर्त्यांशिवाय अपुरी असते आणि संपूर्ण आपल्या गावचं ग्रामदैवत वडजाई देवीच्या नावाने ही स्पर्धा आणि या त्या स्पर्धेला ज्या प्रकारे प्रत्येक मान्यवरांनी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती दर्शवली आहे त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सांघिक दुसरं षटक येऊन गोलंदाज संतोष. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अभिषेक यांनी गोलंदाजी केली होती आणि त्याच प्रकारे आता गोलंदाजी करण्याचा मानस दाखवावा लागेल कारण लक्ष 50 धावांचा आहे. डावखुऱ्या त्याचा खेळाडू विजय.
यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, खराब दिशा, वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावांवर कुठेतरी तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल, अन्यथा हा सामना अगदी दूर जाऊ शकतो. आणि क्रिकेटचा खेळ असाच असतो मित्रांनो, का तुम्हाला अवांतर धाव्या रोखाव्या लागतात, सातत्याने तुम्हाला तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते, कारण एक चूक तुम्हाला अगदी स्पर्धेबाहेर घेऊन जाऊ शकते. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि सहज जाईल. अगदी प्रयत्न चांगले केलेत ऋषीने. आता मात्र तपासायचं आहे पंच शहानिशा करतील निश्चितच. 4 धावा वाचवल्यात का हे पाहायचंय. येस पंच, येस आता अगदी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. ज्या प्रकारे हा निर्णय आता मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण तपासणार आहोत. गाडी नंबर 6365 वॅगनर ज्या आपल्या कोणाची असेल तर प्लीज बाजूला काढा, कारण रहदारीला त्रास होतोय. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. आणि ओम साई एमटीसी असल्यामुळे काम सोपं असतं, कारण ज्या प्रकारे हा निर्णय मात्र तपासला जाईल आणि ओम साई एमटीसी आहे, निश्चितच शहानिशा केली जाईल. येस, इट्स अ ह्यूज हिट, षटकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय विजय यांनी आणि इथे मात्र आपला मनसुबा मात्र स्पष्ट केलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने अगदी प्रयत्न चांगले केलेत. 2 धावा वाचवल्या, तेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव देखील विजय यांनी मात्र वेगाने पूर्ण केले. चांगलं क्रिकेट. आणि 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होत असताना खराब क्षेत्ररक्षण चांगलं केलं, परंतु बॅकअप नाहीये. फेकी खराब आणि 4 धावा मात्र जोडल्या जातील. 4 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 19 धावा. धाव फलकावर. विजय यांनी मात्र आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट केलाय. आक्रमक पवित्रा धारण करण्याचा मानस दाखवलाय आणि अशा प्रकारच्या खेळाची गरज असते, कारण लक्ष्य 50 धावांचं आहे. एका फलंदाजाला आक्रमण करणं भागच असतं. पुढे सरसावून लॉंग ऑन अगदी क्लिअर करत असताना आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये मारलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. विजय यांचा मात्र खेळ समाप्त होईल. ज्या खेळाडूने मात्र सुरुवात चांगली केली होती, वैयक्तिक 17 धावा करून विजय बाद झाले. क्रमांक 3 वर अनिल जाधव आणि त्यांच्या साथीला ऋषी. सुरुवात चांगली झाली, शेवट कसा करतील हे पाहायचंय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज संतोषाने धावा खर्च केल्यात 11, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय आणि ही जमेची बाब असेल टीम शिवस्वराज्य पवारवाडी या टीमला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावर आता मात्र नियंत्रित मारा केला जातोय. संतोष 19 ला 1. 1 टू गो.
हाफ ट्रॅगर चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. अनिल जाधव यांच्या बॅटमधून मोठा धमाका. श्री वडजाई देवी चषक उत्तुंग षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 25. 12 चेंडूमध्ये 25 केल्यात आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. बारा चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. षटक क्रमांक 3 तानाजी आलेत. तानाजी कदम 12 चेंडू 25 ची गरज. एका षटकाराने गणित बदललं गेलंय. शॉट ऑफ लेन पंच केलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. झेल पकडला जाईल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. अभिषेकाने डिप्लाय झेल आणि ऋषी यांना पडतावा लागेल. बॅक टू द डगआउट. क्रमांक 4 वर शतायू सूर्यवंशी दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं तानाजी कदम यांनी आणि सुरुवात मात्र चांगली केली आहे. कारण ज्या प्रकारे दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनिल जाधव यांनी षटकार ठोकला होता तिथून मात्र कुठेतरी शिवस्वराच्या पवारवाडीवर दबाव होता आणि तो मात्र दबाव पहिल्या चेंडूवर मी म्हणेन काही प्रमाणात कमी झालाय. अकरा चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. परंतु शतायू सूर्यवंशी कशा प्रकारे खेळ करतील हे पायसाई समोर अनिल जाधव त्यांच्या साथीला. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ आहे. चुकी करणार नाहीये. आकाश आणि टिपलाय झेल. बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे एका बरोबर एक दुसरी विकेट देखील प्राप्त केली आहे. गोलंदाज तानाजी कदम यांनी 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना मात्र प्रेस पूर्ण केले. शतायू सूर्यवंशी गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. श्री वडजाई देवी चषक 2025 मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? तानाजी कदम यांच्या नावे हा विक्रम नोंदवला जाईल का हे पाहायचंय. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी अविनाश सूर्यवंशी दाखल झालेत आणि पहिल्याच सामन्यामध्ये पाटण तालुका गटामध्ये ही पहिली विकेट हॅट्रिक होईल का हे मात्र आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल. तानाजी कदम हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना अविनाश सूर्यवंशी. हॅट्रिकचा चेंडू फुलर लेनचा ओव्हर पिच आणि चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून क्लिअर केलाय. पहिल्या चेंडूवर मोठा धमाका. अविनाश सूर्यवंशी यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याचं गणित किती सहजरित्या बदलवू शकतो हे तुम्ही पाहू शकता. परंतु क्रिकेट आहे. कधी कराटेच्या बाजूने कधी पवारवाडीच्या बाजूने. पुढे सरसावून टायमिंग अप्रतिम. प्रयत्न चांगले केलेत. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द मॉर्निंग. आकाशाने हा टिपलाय झेल. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अक्षरशः बल्ब काढलाय. हा रिप्ले पाहावा लागेल. हा व्हिडिओ मात्र व्हायरल होईल. हा फटका हवेमध्ये खेळला. अविनाश सूर्यवंशी फुलर लेनचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला तैनात होते आणि पहा एका ती झेल टिपलाय. अद्भुत अविस्मरणीय अफलातून झेल. 31ला 4 कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा झेल होता की हा सामना होता हे पाहायचंय. अविनाश व्हिडिओ मात्र व्हायरल व्हायला हरकत नाहीये. यशवंत सूर्यवंशी क्रमांक 6 वर दाखल झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 31. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ शेष. तानाजी कदम आणि 3 गडी बाद केलेत या षटकामध्ये. 8 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवर वेगळं
घडामोड आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पप्या धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. 7 चेंडू, आता 19 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 19 हा निर्णायक चेंडू असेल. एखादा मोठा फटका टीम कराटे संघ पुनरागमन करू शकते. वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर, खराब दिशा, व्हाईट बॉल. 7 चेंडू, आता 18 करायचे आहेत. 7 चेंडू 18 धावांची गरज. पहिला सामना रोमहर्षक सामना. चला प्लीज मॅचला गती द्या मित्रांनो. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला कटरचा वापर, तानाजी कदम. षटकार आल्यानंतर मात्र पुनरागमन केले. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता विजयासाठी जुगादेवी कराटे. 6 चेंडू 18 करायचे आहेत म्हणजे 3 मोठे फटके, 3 षटकार, मॅच फिनिश. परंतु दुसऱ्या बाजूला शिवस्वराच्या पवारवाडीने गोलंदाजी केली. अभिषेक असतील, संतोष आणि तानाजी कदम. मी म्हणेन तानाजी कदम यांचा हे निर्णायक षटक असेल. ज्या प्रकारे त्यांनी 3 गडी बाद केलेत आणि बेस्ट बॉलर ऑफ द मॅच साठी ते देखील अगदी त्यांचं नाव असेल. कारण पहा सर, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. अंतिम षटक सोहम लोहार. 6 चेंडू 18ची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल. आता 5 मध्ये 18 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त झाले गोशांकी क्षेत्रामध्ये. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. श्री वडजाई देवी चषक या 14 पर्वाचं सर वैशिष्ट्य म्हणजे एका सामन्यामध्ये 3 पुरस्कार आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच आणि सामनावीर. आणि ही एक वेगळी बाब आहे, एक वेगळी संकल्पना यंगस्टर ग्रुप मालदन वडजाई नगर यांच्या माध्यमातून आयोजकांनी हा मात्र प्रयत्न जो केलाय तो वाखणण्याजोगा राहिलाय. कारण बेस्ट बॉलर ऑफ द मॅच सर तुम्ही तुमचा संघ जरी हारला तरी तुम्ही मिळवू शकता. कारण जो खेळाडू या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करेल त्याला मात्र मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. आणि या आयोजन कमिटीने ज्या प्रकारे हे एक वेगळी गोष्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये राबवली आहे, आपल्या देखील कौतुक. चला प्लीज मित्रांनो, बॉलची वाट पाहू नका. दुसरा चेंडू घ्या. पंच चेंडूसाठी वाट पाहू नका प्लीज. आपण वेळ अगदी वेळेचं बंधन असेल, प्लीज थोडस वेळ देखील पाळा. पुढे सरसावून टायमिंग झाला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय. तुषार आणि डीपला झेल आणि फलंदाजाला पडतावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. या सामन्यामध्ये शिवस्वराच्या पवारवाडीने क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय. 4 मध्ये 17 धावांची आवश्यकता. एक महत्वाचा गडी बाद केला. 4 मध्ये 17 करायचे आहेत. 2 मोठे फटके, सामना खुला होऊ शकतो. चार चेंडू 17 धावांची आवश्यकता हा महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवर जर चौकार अथवा षटकार आला जुगादेवी कराटे तर सामन्यामध्ये येऊ शकते आणि तो षटकार अथवा चौकार मारावा लागेल फलंदाज प्रदीप यांना. पदलत्याचा वापर करत असताना चुकी केली आणि कॅमेरामॅन ओमकार यांना दिली जाते मानवंदना. स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. प्रमोद यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर श्री वडजाई देवी चषक षटकार. सामना खुला झालाय. 3 चेंडू 11ची गरज. 3 चेंडू 11 करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. चित्तथरारक सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण झाली. फुललेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. 1 धाव प्राप्त केली जाईल. डीपला मिड विकेट आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त करत असताना या 2 धावा मात्र जोडल्या जातील. 2 चेंडू मध्ये आता 9 धावांची गरज. वॉट अ मॅच. 2 चेंडू 9 धावा. आता प्रत्येक जण मात्र उभा राहिलाय. आता हा निर्णायक चेंडू असेल.
दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून 2 चेंडू 9 धावांची गरज असताना मिस टाइम स्ट्रोक अगदी झेल सुटलाय, परंतु जास्त मात्र प्राप्त होणार नाही, एकच धाव प्राप्त होईल. 1 चेंडू आता 8 धावांची गरज. शिवस्वराज्य पवारवाडी सामना आपल्या बाजूने झुकवलाय का, परंतु एखादा अवांतर चेंडू जर आला तर मात्र इथून समीकरण बदललं जाऊ शकतं, इथून सामना फिरू शकतो. 1 चेंडू 8 धावा. एक चेंडू 8 ची गरज असताना सामना मात्र पूर्णपणे शिवस्वराज्य पवारवाडी जिंकेल. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर मात्र अगदी ज्या प्रकारे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली सोम यांनी, चांगली गोलंदाजी, परंतु सामना